नमस्कार, मी परमदास जाधव. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. काही दिवसापूर्वी शांततेची आशा निर्माण झाली होती. पण आता पुन्हा लष्करी कारवाई सुरू झाल्याने जगाची चिंताही वाढलेली आहे. अमेरिकेने इराणमधील 80हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचे वृत्त हे आहे. या हल्ल्यानंतर शांतता कराराचे भवितव्य काय आणि तेलाच्या किमतीवर काय परिणाम होणार आणि भारतावर याचा काय परिणाम होईल किंवा होऊ शकतोय? चला या संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर नेमकं काय घडलंय? तर मित्रांनो, अमेरिका आणि इराणमध्ये मागील काही काळापासून मोठा संघर्ष सुरू आहे आणि दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी एक अतिरिक्त करार किंवा अंतरिम करार हा चर्चेची प्रक्रिया सुरू झालेली होती. मात्र त्यानंतर पुन्हा हल्ले आणि आरोप-प्रत्यारोप हे सुरू झालेले आहेत. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार इराणमधून व्यावसायिक जहाजांवर हल्ले झाल्यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तर म्हणून कारवाई केली. अमेरिका लष्कराने सांगितले की या कारवाईत इराणमधील 80 पेक्षा जास्त ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले आहे. या हवाई संरक्षण यंत्रणा, कमांड सेंटर आणि सागरी क्षमतेशी संबंधित ठिकाणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तर मित्रांनो, अमेरिका आणि इराण यांच्यातील करार आधीपासूनच नाजूक होता. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर करार मोडण्याचे आरोप केले जात होते. अमेरिकेचे म्हणणे आहे की इराणच्या कारवाईमुळे प्रतिक्रियाही द्यावी लागली. तर इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना आक्रमण म्हटले आहे आणि प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलेला आहे आणि यामुळे पुन्हा एकदा युद्ध वाढण्याची भीतीही निर्माण झालेली आहे. तर 80 ठिकाणावरील हल्ल्याचा परिणाम काय? तर यामुळे मध्य पूर्वेतील तणाव हा वाढलेला आहे. तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आणि हॉर्मुझ समुद्रधुनीबाबत चिंताही वाढलेली आहे. हॉर्मुझ समुद्रधुनी ही जागतिक महत्त्वाची तेल वाहतूक मार्गापैकी एक आहे. जर या मार्गात किंवा या भागात मोठा संघर्ष झाला तर जगभर पेट्रोल डिझेलच्या किमतीवर याचा परिणाम होऊ शकतोय आणि म्हणून भारतासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल हे आयात करत असतोय. जर मध्य पूर्वेत किंवा मध्य पूर्वेतील संघर्ष वाढला तर पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता आहे आणि महागाईवर दबाव वाढू शकतोय आणि म्हणून जहाज वाहतुकीचा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा वाढू शकतोय. मात्र परिस्थिती किती वाढते यावर अंतिम परिणाम हा अवलंबून असेल. तर आता जगाचे लक्ष आहे या गोष्टीकडे आहे की अमेरिका आणि इराण पुन्हा चर्चेला बसणार का आणि संघर्ष आणखी वाढणार का आणि हॉर्मुझ समुद्रधुनी सुरक्षित राहणार का? सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे, पण पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि म्हणून मित्रांनो, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष हा फक्त 2 देशांचा विषय नाही आहे. याचा परिणाम हा जागतिक तेल बाजार किंवा अर्थव्यवस्था आणि भारतासारख्या देशांवर होऊ शकतोय. या बातमीवर तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.